नमस्कार. फायनली सरकारने मनातल्या मनात ठरवलेलं असतं की आता या सखी आणि कानाचा कायमस्वरूपी घटस्फोट घडवून आणतेच. ज्यानंतर मला या सखीला मॅनेज करणं फारसं कठीण जाणार नाही. आणि अशातच आता सरकार रडत असलेल्या सखीच्या बेडरूममध्ये जाते आणि थेट बोलत असते, काय गं सखी, अशी रडतेस का तू? त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, आई काय करू मी, तूच सांग मला. ज्याच्यावर मी विश्वास ठेवला, ज्याच्याशी विश्वासाने मी लग्न केलं, त्याच व्यक्तीने मला फसवलं. त्यावर लगेचच आता ही जी सरकार असते ती तेजस्विनीच्या स्टाईलमध्ये बोलत असते, अगं सखी, रडतेस काय तू? अगं तू माझी मुलगी आहेस, तेजस्विनी कामतची. अशी रडून कशी काय शकालस तू? त्यावर सखी म्हणत असते, आई आई माझा आता कोणावरच विश्वास उरलेला नाहीये. त्यावर तेजस्विनी म्हणजे सरकार म्हणत असते, म्हणूनच तर मी तुझ्याशी बोलायला इथे आले आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, आई नेमकं काय बोलायचंय तुला माझ्याशी? त्यावर सखीला आता ही सरकार म्हणत असते, त्या कानापासून कायमस्वरूपी सुटका घे, त्याला घटस्फोट दे. हे वाक्य ऐकल्यावर सखी हादरते आणि अशातच आता सखी एकटक तेजस्विनीकडे पाहू लागते. त्याच वेळेला सखीला आता तेजस्विनी म्हणजे सरकार म्हणत असते, काय झालं, अशी का बघतेस तू? तुला माझं म्हणणं पटत नाहीये का? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सरकारला सखी म्हणत असते, आई तू जे म्हणतेस ते पटत नाहीये अशातली गोष्ट नाहीये, पण या कान्हाने मला अशा प्रकारे धोका का दिला? काय चुकीचं वागले होते मी? त्यावर सरकार म्हणत असते, अगं तू काहीच चुकीचं वागली नव्हतीस. फक्त त्या कबीर देवदत्त किर्लोस्करने तुझा वापर करून घेतलाय. तुला तुला अक्षरशः फसवलंय आणि तेच मला अक्षरशः जिव्हारी लागलंय. आता आपण पाहतोय इकडे गौतम सगळं काही लपून छपून ऐकत असतो. गौतमच्या लक्षात आलेलं असतं, आतमध्ये सखीशी जी बाई बोलते ना, ती खरंच तेजस्विनी असूच शकत नाही. कारण एखादी आई स्वतःच्या मुलीचा संसार अशा प्रकारे मोडण्याचा प्रयत्न कधीच करू शकत नाही. याचा अर्थ आतमध्ये असलेली बाई तेजस्विनी नसून ही मनस्विनीच आहे, म्हणजे सरकार. आता मला लवकरात लवकर सखीची समजूत काढावी लागेल आणि सखीला या बाईपासून लांब करावं लागेल, असा विचार फायनली गौतमच्या मनात आलेला असतो. पण गौतम तिथेच उभं राहून सगळं काही अजून पुढचं ऐकत असतो. सखीला आता ही मनस्विनी लगेचच बोलत असते, मी सांगते म्हणून त्या कान्हापासून घटस्फोट घे, कारण तो कान्हा एक नंबरचा नालायक, फसवा आणि फक्त तुझा वापर करणारा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सखी म्हणत असते, आई पटतंय मला तुझं म्हणणं, मी लवकरच तू म्हणते त्याप्रमाणे करीन. असं बोलल्यावर आता या मनस्विनीला मनापासून बरं वाटलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते, चला चला माझं काम होतंय आता. या सखीला वेडं बनवणं फारसं कठीण नाहीये. मुळातच ती बावळट आहे, कारण ती तेजस्विनीची मुलगी आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता ही जी मनस्विनी असते ती स्टाईलमध्ये बोलत असते, चल सखी, माझी आता गोळ्यांची वेळ झाली आहे आणि तुला माहितीच आहे, मी गोळ्या घेतल्यानंतर लगेचच मला गाढ झोप लागते. त्यावर सखी म्हणत असते, हो आई, जा जा, तू गोळ्या घे आणि गाढ झोप. त्यावर लगेचच आपण पाहतोय फायनली आता मनस्विनी सखीच्या बेडरूम मधून बाहेर पडते आणि थेट आपल्या बेडरूमकडे जात असते. जाता जाता ती स्वतःशी बोलत असते, आता येणार खरी मजा. हा कान्हा म्हणजेच कबीर देवदत्त किर्लोस्कर स्वतःला काही शाणा समजतो काय? आता त्याला दाखवूनच देते की मीही त्याच्यापेक्षा काही कमी नाहीये. इकडे आपण पाहतोय आता सखी बेडरूम मध्ये एकटीच रडत असते. गौतम आता योग्य संधीची वाट पाहत असतो आणि शेवटी मनस्विनी आपल्या बेडरूम मध्ये गेली आहे हे कन्फर्म झाल्यावर गौतम सखीच्या बेडरूम मध्ये शिरतो आणि थेट बोलू लागतो, सखी सखी रडू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काका काका काय बोलतोयस तू? हे रडू नकोस, अरे माझ्या कान्हाने मला फसवलंय. त्यावर गौतम म्हणत असतो, नाही सखी, त्याने तुला फसवलेलं नाहीये. तू जर योग्य प्रकारे विचार केलास ना तर तुझ्या लक्षात येईल, तुला फसवणारी व्यक्ती सध्या तुझ्या जवळच आहे.
हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काका तू जे काही बोलतोयस ना ते माझ्या काहीच लक्षात येत नाहीये. प्लीज फिरून काही विचारू नकोस किंवा फिरून काही बोलू नकोस, काय ते स्पष्ट कर. त्यावर गौतम म्हणत असतो, सखी मी काय सांगतोय ते आता नीट ऐक. तुला आता येऊन मनस्विनी काय बोलून गेली? हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, काका ती आई आहे माझी तेजस्विनी, तू मनस्विनी का म्हणतोयस? त्यावर लगेचच आता गौतम म्हणत असतो, अगं सखी काही गोष्टी तुझ्या लक्षात येत नाही आहेत. ही जी तुला घटस्फोट घ्यायला सांगते ना, ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही मनस्विनीच आहे. कारण तेजस्विनी बहिणी कधीच तुला घटस्फोट घे असं बोलणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर सखी चांगलीच गोंधळते. त्यावर कान्हाला तू कधीच घटस्फोट देऊ नको, कारण त्याने तुला फसवलंय असं तुला वाटू शकतं, पण खरं तर त्याचा काहीतरी बदला बाकी होता, म्हणूनच त्याने हे सगळं केलं याची मला खात्री आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे सखी, जो व्यक्ती खरंच कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, अरे त्याचा व्यवसाय तर आपल्या व्यवसायापेक्षा 100 पट मोठा आहे. असा व्यक्ती आपल्या घरात येऊन राहतो, ड्रायव्हर म्हणून मनस्विनीच्या ताब्यात राहतो आणि त्यानंतर तिच्या आदेशाने तुझ्याशी लग्न करतो. जरा तरी विचार कर, आपल्यापेक्षा 100 पट श्रीमंत असणारा व्यक्ती अशा प्रकारे तळघरात येऊन राहतो आणि स्वतःचं एक वेगळं नाव निर्माण करतो. त्यामागे काही ना काहीतरी कारण असणारच आहे ना. त्यावर सखी गौतमच्या बोलण्याचा खूप डीपली जाऊन विचार करत असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आत्ता जी माझ्याशी बोलून गेली ती माझी आई तेजस्विनी नाहीच आहे, ती तर मनस्विनी म्हणजे सरकार आहे. गौतम काका जे काही बोलतोय ते अगदी योग्य आहे. आता मला थेट ही जी मनस्विनी जे काही बोलून गेली त्याच्या विरुद्धच वागलं पाहिजे. अशातच आता गौतम म्हणत असतो, काय मग सखी काय विचार करतेस तू? त्यावर सखी म्हणत असते, काका तू यायच्या आधीपर्यंत मला असं वाटत होतं की तो कान्हा एक नंबरचा लबाड व्यक्ती आहे, पण आता मला कळून चुकलंय की त्याच्या विरोधात बोलणारी ही जी मला आता बोलून गेली ती मनस्विनी सगळ्यात लबाड आहे. काका आता तू बघ काय करते ही सखी. त्यावर गौतम म्हणत असतो, काही कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा गौतम काका एनी टाइम तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकल्यावर सखीला 10 हत्तींचं बळ मिळाल्यासारखं वाटत असतं. इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो. हॉलमध्ये सखी बसलेली असते. वरूनच आता या मनस्विनीने खाली बसलेल्या सखीला पाहिलेलं असतं. मनस्विनी स्वतःशी बोलत असते, हीच ती योग्य वेळ आहे पुन्हा एकदा सखीवर वार करण्याची. आणि लगेचच मनस्विनी खाली येते आणि खाली आलेली मनस्विनी आता तेजस्विनीच्या स्वरूपात बोलू लागते. काय सखी कसला विचार करतेस तू? मी काल तुला जे काही बोलले त्या गोष्टींचा? त्यावर सखी म्हणत असते, हो ना आई हो. त्यावर मनस्विनी लगेचच बोलत असते, चल मग लवकरच ते सगळं कृतीत उतरव. त्यावर मात्र आता सखी म्हणत असते, आई मला तर तुझं म्हणणं 100% पटलंय, पण जरा तरी विचार कर, ज्या व्यक्तीने खरंच इतका मला त्रास दिलाय, मला फसवलंय, त्या व्यक्तीला फक्त एक सही करून या नात्यातून मोकळं करणं म्हणजे आपण एका प्रकारे त्याला कोणतीच शिक्षा करत नाही होत, उलट तो या सगळ्यातून आनंदातून सुटेल. हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी मनस्विनी असते ते तेजस्विनीच्या स्वरूपात म्हणत असते, सखी सखी नेमकं काय म्हणायचंय तुला? त्यावर सखी म्हणत असते, आई तू आता फक्त बघ मी काय करते. आणि अशातच आता थेट सखीने फोन करून कान्हाला असं म्हटलेलं असतं, मी सखी राघव कामत बोलते. हे वाक्य ऐकल्यावर आता मनस्विनीला खूपच बरं वाटतं. आणि लगेचच आता इकडून हा जो कबीर असतो म्हणजेच कान्हा तो म्हणत असतो, बेबी सरकार तुम्ही आता जे काही नाव घेतलं ना ते चुकीचं घेतलं. त्यावर सखी म्हणत असते, मी याआधी जे नाव घेत होते ना ते चुकीचं होतं. काय होतं ते नाव? सखी कान्हा महाडिक. जे नाव अस्तित्वातच नाहीये ते नाव मी उगाचच घेत होते आणि जे नाव माझ्या बालपणापासून माझ्याबरोबर जोडलं गेलं आहे त्या नावाचा मला कसा काय विसर पडला हेच माझं मला कळत नाही. म्हणून यापुढे माझं नाव असेल सखी राघव कामत.
हे वाक्य ऐकल्यावर आता कान्हाला कळून चुकलेलं असतं की सध्या तरी आपल्याला सखीच्या कलेनेच घ्यावं लागणार आहे. आणि पुढे कान्हाला सखी म्हणत असते, आत्ताच्या आत्ता आमच्या या घरी ये, मला फायनली तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. आणि त्यावर लगेचच कान्हा हो असं म्हणतो. आणि इकडे बरोबर संध्याकाळी कान्हा हा आलेला असतो कामतांच्या घरी. तिथे आता सगळेच असतात. सखी म्हणत असते, वाह वाह, आलास कबीर, तुझीच वाट पाहत होते मी. हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, बेबी सरकार बोला ना, काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी. त्यावर सखी म्हणत असते, काय बोलणार मी तुझ्याशी. हे बघ, हे घटस्फोटाचे पेपर आहेत, या पेपरांवर मी सह्या केल्यात. आता तू सह्या कर, म्हणजे आपण दोघं वेगळे. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा लगेचच बोलत असतो, बेबी सरकार, असा तडकाफडकी असा निर्णय घ्यायची काय गरज आहे. तुम्ही मला माफही करू शकता. हे वाक्य ऐकल्यावर बेबी सरकार म्हणजे सखी म्हणत असते, नाही, अजिबात नाही. मला फसवणाऱ्या, माझ्या मनाशी खेळणाऱ्या अशा एका व्यक्तीला मी अजिबातच माफ करू शकत नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कान्हा हा सखीची समजूत काढतच असतो, पण काही केल्या सखी ऐकायला तयार नसते. आणि मग शेवटी सरकार म्हणजेच तेजस्विनीच्या रूपात असलेली पुढे येते आणि बोलत असते, ए कबीर, तुला ऐकायला येत नाहीये का. माझ्या मुलीने काय म्हटलंय की तू आता तिच्या लाईफ मध्ये नसणार आहेस. म्हणजे तिने तर घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्यात, फक्त तू कर, म्हणजे तूही मोकळा आणि आम्हीही मोकळो. हे वाक्य ऐकल्यावर आता कान्हा म्हणत असतो, हे नक्की कोण म्हणतंय, सरकार की तेजस्विनी मॅडम. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सखी म्हणत असते, माझ्या आईशी अशा भाषेत का बोलतोयस तू. त्यावर कान्हा म्हणत असतो, कारण एक आई स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी कधीच पाऊल पुढे टाकू शकत नाही. आणि जर एखादी आई टाकते तर ती आई असूच शकत नाही. म्हणजे ही समोर जी आहे ती नक्कीच सरकार आहे, म्हणजे मनस्विनी. हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी मनस्विनी असते ती खूप चिडते आणि म्हणत असते, ए कान्हा, काय समजतोयस तू स्वतःला. जेवढं म्हटलंय तेवढं कर, नाहीतर माझ्या माणसांना सांगून तुला तुडवायला सांगू शकते मी. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा म्हणत असतो, बघा बघा बेबी सरकार, खरंच तुम्हाला वाटतंय ही तुमची आई आहे. आणि अशातच सखी म्हणत असते, ते तुला काय करायचं आहे. तुला हे घटस्फोटाचे पेपर दिलेत ना, कर याच्यावर सह्या आत्ताच्या आत्ता. हे वाक्य ऐकल्यावर आता नाईलाज असतो. थेट कान्हाने ते पेपर हातात घेतलेले असतात आणि लगेचच गौतमकडे कान्हाचं लक्ष जाताच गौतम इशाऱ्याने कान्हाला म्हणत असतो, सह्या कर फक्त, बाकी काय विचार करू नको, तुझ्या मनासारखंच होईल. हे वाक्य ऐकल्यावर आता गौतमच्या इशाऱ्याने कान्हा थोडा वेगळाच विचारात पडलेला असतो आणि तो पेपर बघतो तर पेपर घटस्फोटाचे नसतात, तर त्या कामतांच्या प्रॉपर्टीचे असतात. आणि त्यात स्पष्टपणे असं लिहिलेलं असतं की कान्हा फक्त यावर सह्या कर, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल. हे सगळं बघून कान्हा एकदम गोंधळलेला असतो. तो स्वतःशी बोलत असतो, म्हणजे बेबी सरकारांना मला घटस्फोट द्यायचा नाहीये. म्हणजे त्यांनाही कळून चुकलंय की ही जी बाई आहे ही तेजस्विनी मॅडम नसून मनस्विनी म्हणजे सरकार आहे. म्हणजे माझी बेबी सरकार माझ्या बरोबर राहून या मनस्विनीला धूळ चालण्यासाठी अशा प्रकारचा डाव आखते. तर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, ठीक आहे ना, ठीक आहे, मीही या घटस्फोटाच्या पेपरांवर सह्या करायला तयार आहे. सखी म्हणत असते, आत्ताच्या आत्ता कर, तुझा आणि माझा संबंध संपला. लगेचच कान्हाने सह्या केलेल्या असतात आणि त्यानंतर आपण पाहतोय आता मनस्विनी लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, चल आत्ताच्या आत्ता माझ्या या घरातून बाहेर पाड, तुझा आणि माझ्या लेकीचा काही संबंध नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हाने आता या मनस्विनीचा म्हणजे सरकारचा हात धरलेला असतो आणि एका झटक्यात कान्हा या सरकारलाच घराबाहेर काढतो. सरकार म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली मला घराबाहेर काढायची. त्यावर कान्हा म्हणत असतो, कारण या प्रॉपर्टीचा एकमेव मालक आता मी आहे, मी जे बोलीन तेच होणार. चला आत्ताच्या आत्ता घराबाहेर चला. तुम्ही स्वतःला तेजस्विनी म्हणून या घरात शिरलात ना, पण तुम्ही मनस्विनी म्हणजे सरकार आहात हे आम्हा सगळ्यांना कळलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गोंधळलेली मनस्विनी स्वतःशी बोलत असते, म्हणजे या सगळ्यांनी मिळून मला धूळ चारली आहे. तर त्यावर लगेचच आपण पाहतोय आता गौतम म्हणत असतो, काय ग हे मनस्विनी, काय वाटलं तुला,
तू तेजस्विनी बनून आमच्या घरात शिरशील आणि आम्हाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. अगं तुला तर तुझ्याच पद्धतीने आम्ही चांगलंच धोपटून काढले, त्यामुळे यापुढे या घरातली तुझी सत्ता आता कायमची संपलेली आहे. चालती हो. त्यावर मात्र आता सखीला मनस्विनी खूपच विनवण्या करत असते. सखी असं काय करतेस ग? अगं मीच तुझी आई तेजस्विनी आहे, या सगळ्यांवर विश्वास ठेवू नको. त्यावर सखी म्हणत असते, अगं ए मनस्विनी मावशी, तुला काय वाटलं तू माझी आई बनून येशील आणि मला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही? खूप आधीपासून समजलं होतं मला, पण मला कानाने समजवलं की अजून धीर जरा. बेबी सरकार, आपल्याला हिचा खरा चेहरा जर सगळ्यांसमोर आणायचा असेल तर थोडा धीर धरावाच लागेल. आणि तोच धीर धरला आणि त्यानंतर शेवटी तुझा खरा चेहरा समोर आणण्यात आम्हा सगळ्यांना यश आलंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय ही जी सरकार असते ती आपल्या मूळ रूपामध्ये येते आणि म्हणत असते, सोडणार नाही मी एकेकाला. तुम्हा सगळ्यांना वाटलंच काय की तुम्ही मला घराबाहेर काढाल आणि मी मुकटपणे घराबाहेर जाईन? या घरावर माझं देखील राज्य आहे. गेल्या 12 वर्षात मी जे राज्य केलंय ना, त्यानंतर मी अजिबातच बिनराज्याची राहू शकत नाही. त्यावर गौतम म्हणत असतो, अगं तुला कसं राहायचंय ना ते तुझ्या पद्धतीने तू राहा, पण या घराच्या आजूबाजूला देखील फिरकायचं नाही, नाहीतर दांडका काढून तुला फटकावून काढू. हे वाक्य ऐकल्यावर परशू म्हणत असतो, गौतम अजून एक दांडका असेल तर तो मला सुद्धा दे. तू त्या बाजूने, मी या बाजूने, आपण दोघं मिळून या मनस्विनीला चांगलंच धोपटून काढू. हिने आपल्यावर आतापर्यंत जी काही दादागिरी आणि जो काही अन्याय केलाय ना, त्याचा तर मला बदला घ्यायचाच आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता मनस्विनी म्हणत असते, हे परशू, तुझी एवढी हिंमत. त्यावर परशू म्हणत असतो, माझी हिंमत तुम्ही पाहिलीच कुठे? मित्रांनो, काय वाटते तुम्हाला? खरंच येत्या काळामध्ये या मनस्विनी म्हणजे सरकार बरोबर अशाच पद्धतीचं षडयंत्र व्हायला पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.